हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यावरील होणाऱ्या शस्त्रक्रियांची, त्याचबरोबर त्यावर असलेल्या उपायांची, आणि यासाठी आपण मार्गदर्शन घेत असतो तज्ज्ञांचं. आज अशाच प्रकारे आपण मार्गदर्शन घेणार आहोत. हृदयरोगावर माधवबागचे आयुर्वेदिक उपचार आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर निलेश कुलथे यांच्याशी, जे स्वतः झोनल मेडिकल हेड आहेत माधवबागमध्ये. सर नमस्कार, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. अधूनमधून छातीत दुखणं, दम लागणं किंवा अचानक आलेला हार्ट अटॅक अशा गंभीर स्थितीचा आपल्याला आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्ती सामना करताना दिसत असतं. त्यामुळे आपलं हृदय हे कोणत्या परिस्थितीमध्ये आहे व आपल्या हृदयाला कसं सुरक्षित ठेवायचं किंवा हृदय कमजोर होणार नाही ना, यासाठी कोणती काळजी घ्यायची याविषयी जागृत राहणं फार गरजेचं असतं. अर्थातच हे जागृत राहणं हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये होणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्याच अनुषंगाने आज आपण ही माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर निलेश कुलथे यांच्याकडनं. पण तत्पूर्वी अशी परिस्थिती असलेल्या आणि ह्यात भीतीपासून मुक्त झालेल्या एका रुग्णाचं मनोगत आपण ऐकूयात. माझं नाव भूषण सुरेश पाटील आहे, वय 41 वर्ष. मला डायबिटीस डिटेक्ट झाला होता, ज्यानंतर मला हार्ट स्ट्रोक आला होता आणि माझी एंजिओप्लास्टी पण झाली आहे. मेरी ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू होती, पण मला आय ब्लडनेस, बॉडी पेन आणि औषध सतत वाढत होती. त्याकरता मी टी व्हीवरती यांचा प्रोग्राम पाहिलेला आणि मग इथे येऊन माधवबागमध्ये कॉन्टॅक्ट केलेला. इकडची टीम खूप चांगली आहे. त्यांनी मला सविस्तरपणे पूर्ण ट्रीटमेंट समजावून सांगितली. काय काय शेड्यूल असेल, काय डाएट रिस्ट्रिक्शन ते सगळे समजावून सांगितले आणि माझ्याकडनं फॉलो पण केले. माझ्याकडनं त्यांनी मला डाएट प्लॅन जे शेअर केला, एक्सरसाइज शेड्यूल शेअर केली आणि पंचकर्माचे रुटीन पण माझ्याकडनं करून घेतले. हे केल्यानंतर मला आता खूप चांगलं फील होत आहे आणि मला इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरू झाली आहे. माझं HbA1c जे पहिले 8.1 होतं ते आता 6.3 झालं आहे. जे मागच्या वेळेस मी चेक केलं तेव्हा 6.3 होतं. आता माझी बॉडी लेवल्स, एनर्जी लेवल्स पण चांगले आहेत आणि या सगळ्या सहकार्याकरता मी माधवबागचे टीम, वैशाली मॅडम, हर्षा मॅडम यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. निश्चितच या रुग्णाची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर काहींच्या मनात शंका देखील आल्या असतील की आपल्यालाही अशाच पद्धतीचा त्रास होतो, दम लागणं किंवा छातीमध्ये दुखणं. तर काळजी करू नका. त्यासाठीच आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर निलेश कुलथे सरांचं. सर, अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर माधवबागने विशेषतः विदाऊट ऑपरेशन आयुर्वेदिक शस्त्रक्रिया, म्हणजे शस्त्रक्रिया न करता आयुर्वेदिक उपचार दिले आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? येस, सगळ्यात प्रथम तर माधवबाग ही जगातली पहिली विना शस्त्रक्रिया हृदयरोगांवर उपचार करणारी सिस्टीम आहे, ज्याच्यात आपण मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे आहाराचं मार्गदर्शन आहे, व्यायामाचं आहे, पंचकर्म आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करत असतो. आता ह्या उपचारांच्या अंती पेशंटला त्याच्या त्रासातनं मुक्तता तर मिळते, परंतु त्याच्या अगोदर त्याची टेस्ट केली जाते. आता ह्या टेस्टसुद्धा गोल्ड स्टँडर्ड ज्या टेस्ट आहेत, जगात अशा टेस्टना मान्यता आहे, त्या टेस्ट करून आपण त्यांचे पेशंटचे उपचार करत असतो. मग डायबिटीसचा पेशंट असेल तर आपण HbA1c नावाची टेस्ट करतो. ब्लड प्रेशर, हायपर टेन्शनचा पेशंट असेल तर ABPM ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंगची टेस्ट करतो. आणि हार्ट डिसीजचा पेशंट असेल किंवा हृदयासंदर्भात ज्यांना त्रास असतील, दम लागणं, धाप लागणं, छातीत दुखणं, त्यांच्यासाठी कम्प्युटराइज्ड कार्डियाक स्ट्रेस टेस्ट आपण करत असतो. आता ह्या टेस्ट करण्यामागचं उद्देश हेच असतं की गोल्ड स्टँडर्ड टेस्ट करून उपचारांच्या पूर्वी कशी परिस्थिती आहे आणि उपचारानंतर काय सुधारणा झाली हे आपल्याला ह्या टेस्टमधनं कळत असतं. एकदा अचूक निदान झालं आपल्या ह्या टेस्टद्वारे तर त्यांना उपचार देखील आपल्याला तशा पद्धतीने करून देता येतात, ज्याच्यात आपण पंचकर्म आहे, आहाराचं मार्गदर्शन आहे, व्यायाम आहे, त्याचबरोबर स्वतःची काळजी कशा पद्धतीने घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण पेशंटला मार्गदर्शन करत असतो, जेणेकरून त्यांना दम लागणे, धाप लागणे, छातीत दुखणे हे जे सगळे प्रॉब्लेम आहे त्याचं निदान सगळ्यात पहिले योग्य होणं गरजेचं असतं. एकदा निदान झालं की त्याच्यावरती उपचार अगदी योग्य पद्धतीने केले जातात आणि त्या पेशंटला त्या त्रासातून आपण मुक्त करत असतो. नक्कीच डॉक्टर, कारण कोणतीही ट्रीटमेंट करायला जाण्यापूर्वी आजाराचं योग्य निदान करून घेणं गरजेचं आहे आणि ज्या अनुषंगाने आपल्यावरती उपचार केले जाऊ शकतात. स्ट्रेस टेस्ट ही आपल्या हृदयाची वास्तविक स्थिती आपल्याला दाखवून देते, तर ही टेस्ट नक्की करून घ्या. तर आत्ताच मिस कॉल देऊन माधवबागच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घ्या. जर तुम्ही आत्ताच मिस कॉल देऊन अपॉइंटमेंट घेतली तर 2600 रुपयांची स्ट्रेस टेस्ट आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे फक्त 599 रुपयांमध्ये. तर लगेचच मिस कॉल द्या. नंबर आहे 0224893233. तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. दरम्यान डॉक्टर, स्ट्रेस टेस्ट ही जर तुम्ही सांगितलेली आहे तर त्याने खरंच रुग्णांचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का?
सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस टेस्ट ही एक तपासणी आहे. आता ह्या स्ट्रेस टेस्टमधनं आपल्या हृदयाला काय प्रॉब्लेम होत आहेत किंवा हृदयाला काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे कळत असतं. मग ही कम्प्युटराइज कार्डियाक स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिलची टेस्ट आपण कशी करत असतो की याच्यात रुग्णाला आपण ट्रेडमिलच्या मशीनवरती चालायला लावत असतो. जसा रुग्ण ह्या मशीनवरती चालत असतो ह्या चालण्याचा आपण स्पीड वाढवत असतो. त्याचबरोबर इन्क्लिनेशन किंवा चढणसुद्धा आपण त्याची वाढवत असतो. दर मिनिटाने किंवा त्याच्या विशिष्ट आपले टाईम आहे त्या टाईमनंतर त्याचा स्पीड आणि त्याचं इन्क्लिनेशन वाढवत असतो. हे करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं उद्देश म्हणजे हृदय किती ताण सहन करू शकत असतं हे आपण बघत असतो. त्याचा हृदयाचा आलेख ECG जो क्षणाक्षणाला निघत असतो. त्याचबरोबर रुग्णाला जर का त्रास जाणवत असतील तर ह्या त्रासाचं सुद्धा आपण मॉनिटरिंग करतो. त्यांचं ब्लड प्रेशर बघतो, त्यांचं हार्ट रेट बघत असतो, त्यांच्या ऑक्सिजनच्या लेवलला सुद्धा आपण चेक करत असतो. तर अशा पद्धतीने ही कम्प्युटराइज कार्डियाक स्ट्रेस टेस्ट केली जाते ज्यातनं आपल्याला हृदयाला होणारा जो त्रास आहे तो कळत असतं. आणि एकदा अचूक निदान झालं की उपचार करणं सोपं जातं. मग या उपचारांमध्ये सुद्धा आपली संशोधनावर आधारित पंचकर्मची ट्रीटमेंट आहे, आहाराचं मार्गदर्शन असतं, टेक्नॉलॉजीचा वापर करून MIB पल्स ॲप सारख्या गोष्टींचं देखील पेशंटला मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे त्याला कळतं की व्यायाम नक्की कसे करायचे, काय पद्धतीने आणि कधी कधी करायचं आहे. तर एकंदरीत अशा समूळ सगळ्या गोष्टींचं आपण मार्गदर्शन करत असतो. कारण जीवनशैलीतला बदल करणं, उपचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपल्याला दम लागणे, धाप लागणे किंवा हृदयासंदर्भात आजार होत असतात. जर का हे योग्य पद्धतीने नाही केलं गेलं तर मग अँजिओप्लास्टीसारखी शस्त्रक्रिया असेल, बायपाससारखी शस्त्रक्रिया असेल, ही पेशंटला करायला जायची वेळ येऊ नये म्हणून आपण जीवनशैलीचे मार्गदर्शन आणि पंचकर्म असे उपचार पेशंटला सांगत असतो. नक्कीच माधव बागने परिपूर्ण पद्धतीने एक म्हणायला हरकत नाही की आयुर्वेदाच्या रूपातनं रुग्णांसाठी एक खूप काही मोठं योगदान दिलं आहे जे मेडिकल सायन्समध्ये एक चांगल्या पद्धतीने ठरू शकतं आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे, संशोधन केलेलं आहे आणि आजारानुसार कस्टमाइज ट्रीटमेंट्स देखील त्यात देण्यात येतात. पंचसूत्रीच्या आधारावर बनलेल्या या ट्रीटमेंट्सचा आजवर 10 लाखाहून अधिक रुग्णांनी फायदा घेतलेला आहे. ही चिकित्सा रिसर्चवर आधारित आहे. लॅन्सेट, इंडियन हार्ट जर्नल आणि ब्रिटिश मेडिकल जर्नल अशा जगप्रसिद्ध रिसर्च पेपरनी याला मान्यता देखील दिली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आजारानुसार फायदेशीर ठरणाऱ्या चिकित्सेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता आणि त्यासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणं मात्र गरजेचं आहे. जर तुम्ही आत्ताच मिस कॉल देऊन अपॉइंटमेंट घेतली तर 2600 रुपयांची स्ट्रेस टेस्ट आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला 599 अशा सवलतीच्या दरात मिळणार आहे. तर लगेचच स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. डॉक्टर, एन्जिओप्लास्टी किंवा बायपासचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, पण या रुग्णांना देखील काही काळानंतर कदाचित छातीत दुखणं किंवा दम लागणं अशा प्रकार घडत असतात. तर त्यासाठी कशा पद्धतीने उपयोगी आहे? येस, अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काही वेळेस दिसतं की रुग्णांना त्रास होत असतो. म्हणजे ज्या त्रासासाठी त्यांनी उपचार घेतले ते त्रास परत व्हायला लागतात. कारण याचं कारण जर का आपण समजून घेतलं की ह्या उपचारांनंतर सुद्धा आपल्याला जीवनशैलीचे बदल करणं हे अत्यावश्यक असतं आणि बहुतांश वेळा पेशंटकडनं हे फॉलो होत नाही. मग ज्यावेळेस असे पेशंट ज्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाले त्यांना त्रास व्हायला लागतात असे पेशंट माधवबागमध्ये येतात. आपण अशा सर्व पेशंटना पंचसूत्री पद्धतीने जी आपली चिकित्सा आहे ती देत असतो, ज्याच्यात आपण आहाराचं मार्गदर्शन, पंचकर्म, त्याचबरोबर वेळोवेळी स्वतःला काय मॉनिटर करायचं आहे, नंतर औषधं जी घेत आहेत त्यांचे डोसेस कमी ठेवता येतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांना त्यांचा जो त्रास होत असतो हा त्रास कमी होताना दिसत असतो. मग हा त्रास कमी होण्यामध्ये त्यांच्या रक्तवाहिन्यांवरती आपण किती चांगल्या पद्धतीने उपचार करतो याच्यामुळे हे सगळे त्रास कमी होत असतात. मग रक्तवाहिन्यांचे आतमधले स्तर, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आहे त्यांच्या आतमधले स्तरांची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. त्याचबरोबर हृदयाची ताकद इम्प्रूव्ह होते आणि एकंदरीत काय तर हृदय सशक्त होतं, रक्तवाहिन्या मजबूत होता आणि तो त्रास त्यांना जो सहन करायला लागत असतो, छातीत दुखणं असेल किंवा दमधाप लागणं, हा सुद्धा टप्प्याटप्प्याने आपल्याला कमी होताना दिसत असतो. त्यामुळे ज्या पेशंटला अँजिओप्लास्टी, बायपास अशा शस्त्रक्रिया केल्या असे पेशंट सुद्धा नक्की उपचार घेऊ शकतात आणि त्या उपचारानंतर त्यांना फायदा देखील होताना आपल्याला दिसत असतो. तुमच्या बोलण्याचा सारांश घ्यायचा म्हटलं तर जोपर्यंत आपण आपल्या जीवनशैलीत बदल करत नाही, तर विशेषतः ती चुकीची असेल तर तोपर्यंत आपण कोणत्याही आजारावर मुळापासून मात करू शकत नाही. स्वतःचं आरोग्य जपा, कारण शेवटी हृदयाचा प्रश्न आहे. माधव बागनं रुग्णांना आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी MIB प्लस नावाचा ॲप तयार केला आहे. प्ले स्टोअरवरून तो आत्ताच डाउनलोड करा व आरोग्य माहितीसोबतच डॉक्टरांच्या निरंतर देखभालीचा लाभ देखील तुम्ही या माध्यमातून घेऊ शकता. पण डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलताना रक्तवाहिन्यांचा उल्लेख केला, तर रक्तवाहिन्या मजबूत असणं यासाठी माधवबागची एक चिकित्सा देखील आहे. एक तर ती काय आहे आणि त्याचा उपयोग कसा होतो? येस,
SHS संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही जी ट्रीटमेंट ही पूर्णपणे संशोधनावर आधारित ट्रीटमेंट आहे, जी आपण हार्ट डिसीजचे पेशंट जे आहे त्यांच्यासाठी करत असतो. आता या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेमध्ये वेगवेगळे पंचकर्मांचे टप्पे आहे जे आपण पेशंटला करून देत असतो. ज्यात सगळ्यात पहिला टप्पा असतो की संपूर्ण बॉडीला आपण मेडिकेटेड ऑइलनी मसाज करत असतो, ज्याला सेंट्रीपेटल ओलिएशन आपण म्हणत असतो. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा टप्पा असतो की पूर्ण बॉडीला आपण मेडिकेटेड जे काय काढे असतात त्यांनी स्टीम देतो, ज्याला आपण थर्मल वेसोडायलेटेशन म्हणत असतो. तिसरं महत्त्वाचा टप्पा असतो की औषधी सिद्ध काड्यांची हृदयावरती धारा असते, ज्याला आपण थोरॅसिक ड्रिप म्हणतो. आणि चौथं महत्त्वाचं मेडिकेटेड द्रव्यांचा औषधांचा एनिमा देत असतो. मग हे चारही पंचकर्म आपण पेशंटला देत असतो टप्प्याटप्प्याने. त्याचा परिणाम जर का आपण बघायला गेला किंवा त्याचा फायदा बघायला गेला तर एक तर रक्तवाहिन्यांचं आतमधलं आरोग्य सुधारायला लागतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, रक्तवाहिन्या ज्या कडक झालेल्या असतात त्यांची लवचिकता कमी झालेली असती, ही लवचिकता वाढायला लागते. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, शरीरात जे काही टॉक्सिन्स असलेले असतात हे टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होतं. आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम बघायला गेलं तर हृदयाच्या मांसपेशींना किंवा हृदयाच्या स्नायूंना ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करत असतात तो रक्तपुरवठा सुद्धा सुरळीत व्हायला लागतो. मग याचा परिणाम काय होतो की हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात, हृदयाचं पंपिंग सुद्धा सुधारतं. एकदा ह्या सगळ्या गोष्टी सुधारल्या की पेशंटला जे काय त्रास जाणवत असतं की छातीत दुखणं, थोडं जरी चाललं तरी त्रास व्हायला लागणं, हे सगळे त्रास टप्प्याटप्प्याने कमी होतं आणि पेशंटला स्वच्छंदी आयुष्य जगता येतं, कुठलेही लक्षण, कुठलेही त्रास न होता. त्यामुळे अशा पद्धतीने ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा जी रिसर्च बेस आहे ती पेशंटला फायदेशीर ठरत असते. नक्कीच. म्हणजे तुम्ही जर सांगितलेल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणे गेलात, SHS या चिकित्सेद्वारे गेलात तर तुम्हाला निश्चित तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आणि पण त्यासाठी तुम्हाला मिस कॉल देणं मात्र पहिलं गरजेचं आहे. 022489323 या क्रमांकावर तुम्ही मिस कॉल करा आणि संबंधित यंत्रणा तुम्हाला फोन करेल आणि तुमचं आरोग्याविषयी माहिती देखील त्यामध्ये घेतली जाईल. डॉक्टर, तुम्ही वाढलेल्या कोलेस्ट्रॉल किंवा याबद्दल काय सांगाल, कारण त्याचा संबंध हा ब्लॉकेजेसशी असतो, तर ह्यामुळे काय मदत होते? येस, हे खूप महत्त्वाचं आहे की आपण खूप वेळा ऐकलेले कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेजेस संबंध आहे का. वेगवेगळ्या स्तरावर झालेल्या संशोधनांमधून एक गोष्ट खूप क्लिअरली दिसली आहे की वाढलेलं कोलेस्ट्रॉल याचा डायरेक्ट संबंध आहे ब्लॉकेजेस होण्याशी, ज्याला आपण कार्डियाक रिस्क फॅक्टर म्हणत असतो. आणि हा रिस्क फॅक्टर वाढलेला कोलेस्ट्रॉल हा तुमचे ब्लॉकेजेस घडून आणू शकत असतो. त्यामुळे ह्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलवरती उपचार करणं अतिशय गरजेचं आहे. एक गोष्ट साधी समजून घेणं गरजेची, हे कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे कारण बघायला गेलं तर सगळ्यात बेसिक कारण म्हणजे आपल्या आहाराच्या ज्या सवयी आहेत या सवयींमुळे हे कोलेस्ट्रॉल वाढू शकत असतं. मग त्यामुळे जर का आहाराबद्दलचं योग्य मार्गदर्शन मिळालं तर कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतात आणि भविष्यात होऊ पाहणारे जे ब्लॉकेजेस आहेत त्यांना देखील टाळता येऊ शकतं. या गोष्टीला माधवबागने समजून विशेष असा रिव्हर्स नावाचा डाएट बॉक्स तयार केला गेला आहे, ज्यामुळे रुग्णाचे कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स कंट्रोलला राहतात. एकदा या लेवल्स कंट्रोलला राहायला लागल्यात की त्याचबरोबर ब्लॉकेजेस होण्याचं प्रमाण किंवा ब्लॉकेजेसचं प्रमाण सुद्धा आपल्याला कमी होताना दिसत असतं. त्यामुळे हा रिव्हर्स डाएट बॉक्स नक्की काय आहे तर हा पूर्ण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय आपल्याला खावं लागतं त्याचा पूर्ण बॉक्स आहे. मग उठल्यावरती सकाळी ग्रीन टी असेल, त्याच्यानंतर सूप असेल, त्यानंतर ज्यूस असेल, त्यानंतर ब्रेकफास्टचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. दुपारच्या जेवणामध्ये काय काय खायचं त्याच्याबद्दलचं इन्ग्रेडियंट सगळे दिले गेले आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी 4-5 वाजता आपल्याला भूक लागत असेल त्यावेळेस कुठल्या प्रकारचे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे आणि रात्रीच्या जेवणात काय काय असलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत पूर्ण 24 तासामध्ये आपण काय काय पदार्थ कधी कधी खायला पाहिजे याचं पूर्ण मार्गदर्शन. त्याचबरोबर हे जे पदार्थ पेशंटला देत असतो हे हाय इन न्यूट्रिशन असतात. त्याचबरोबर हाय इन ओरॅक म्हणजे असे पदार्थ जे तुमच्या हृदयाची ताकद किंवा शरीरामध्ये जे काही इन्फ्लमेशन होत असतं ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स वाढत असतात हे कमी करण्यासाठी किंवा हे वाढू न देण्यासाठीची ताकद आपण ह्या आहारातनं पेशंटला देत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या वेळांनुसार आपल्याला खाण्याचे पदार्थ जे चांगले पण आहे, जे शरीराला आरोग्यवान पण बनवणार आहेत, अशा पदार्थ सगळे ह्या रिव्हर्स डाएट बॉक्समध्ये दिले गेलेले आहे. आणि हा डाएट बॉक्स सुद्धा रिसर्चवर आधारित आहे. त्यामुळे ज्या पेशंटला कोलेस्ट्रॉल किंवा ब्लॉकेजेस आहे अशा पेशंटला ह्या पंचसूत्री ट्रीटमेंट आणि रिव्हर्स डाएट बॉक्स दोन्ही फायदेशीर ठरत असतं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कोलेस्टेरॉलचा आजार जेवढा गंभीर आहे तेवढाच तो दूर करणं देखील सोपं आहे. पण त्यासाठी चिकाटी हवी, संयम हवा आणि विशेषतः सातत्य हवं. काही उपाय सोपे आणि नियमितपणे केले तर या सारख्या आजारांवर देखील मात करणं शक्य आहे. त्यामुळे तुर्तास या सगळ्या आजारांवरती जर मात करायची तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मिस कॉल देणंही तितकंच गरजेचं आहे. तुम्ही मिस कॉल द्या. तोपर्यंत आम्ही घेतोय एक छोटासा ब्रेक. गुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
आपण चर्चा करतो आहोत हृदयरोगावर माधवबागचे आयुर्वेदिक उपचार आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर निलेश कुलते, जे झोनल मेडिकल हेड आहेत माधवबागचे. ब्लॉकेजेस आहेत, आपण त्याविषयी चर्चा केली, पण ह्याचं प्रमाण जे असतं ते 80, 90 किंवा 100% असतं कधी कधी. तर ह्याविषयी आपल्याकडे काही ट्रीटमेंट दिली जाते, ती ट्रीटमेंट यावरती किती प्रभावीपणे ठरते? अगदी महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस आपण अँजिओग्राफीचा रिपोर्ट बघितला की 80%, 90% किंवा 100% ब्लॉकेज असले की आपण खूप घाबरून जातो. पण एक गोष्ट समजणं खूप जास्त गरजेची आहे की हे जे ब्लॉकेजेस हे काही एका तासात, एका दिवसात, एका आठवड्यात, एका महिन्यात होत नाही, हे कालांतराने होत असतात. नेमकं होतं काय की आपल्याला ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस ती तपासणी केली जाते आणि आपल्याला वाटतं अरे हे 100% ब्लॉकेजेस झालेत. मात्र यावरती उपचार करणं हे अगदी सोपं आहे. रेग्युलर जर का आपण पंचकर्माच्या ट्रीटमेंट, डाएट, एक्सरसाइज जर का हे आपण प्रॉपर फॉलो केलं तर निश्चिततेने हे ब्लॉकेजेस कमी होतात. माधवबागमध्ये झालेल्या संशोधनामध्ये सुद्धा हे दिसलंय की 3 महिन्यांचा उपचार केला की हे ब्लॉकेजेस कमी होताना दिसतात. हे कमी झालेले ब्लॉकेज आपण सिटी करोनरी अँजिओ नावाच्या टेस्टद्वारे बघत असतो की पेशंटचे उपचार करण्यापूर्वी सिटी करोनरी अँजिओमध्ये आपण ब्लॉकेजेस बघत असतो. ह्या ब्लॉकेजेसची लांबी, रुंदी, उंची ही मोजली जाते, म्हणजे एकंदरीत व्हॉल्यूम बघितला जातो आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर सुद्धा आपण त्याच पद्धतीने ती टेस्ट करून बघतो आणि त्याच्यात ब्लॉकेजेसची लांबी, रुंदी आणि उंची बघतो. ह्या 3 महिन्याच्या फरकांमध्ये सुद्धा आपल्याला ब्लॉकेजेस कमी झालेले दिसतात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीत घाबरून न जाता योग्य उपचार केले की हे ब्लॉकेजेस देखील आपल्याला कमी होताना दिसत असतात. त्याचबरोबर पेशंटला जे काही त्रास होत असतात ते देखील कमी होताना दिसतात. डॉक्टर, तुम्ही जे सांगितलंय त्या पद्धतीनेच एका रुग्णाने उपचार घेतलेत, त्याचं काय मत आहे ते पाहूयात. नमस्ते, हमारे नाम साहेब डाकुआ, 66 एज है. हम एक्चुअली क्या है 2018 से हम माधवबाग से कॉन्टेक्ट है. उसका पहला हमारे को ब्लड प्रेशर का बीमारी था और एलोपैथिक मेडिसिन भी चालू था. माधवबाग का जो मैडम है, नयना मैडम, उनका तरफ से जो कि टेस्टिंग किए उसने करवाया है, वो सब टेस्टिंग करवाया, MPI टेस्टिंग भी करवाया. उसका बाद पता चला कि हमारे को इस्केमिया हार्ट डिजीज़ का आया हुआ है. तो उसका बाद उनका तरफ से पंचकर्मा ट्रीटमेंट सब करवाया. करने का बाद फिर पता चला कि और उनका डाइट किट हम फॉलोअप किया. उसने जैसा बोले वो हिसाब से हम पालन किया. करने का बाद फिर 2019 में ट्रेडमिल टेस्टिंग किए. टेस्टिंग करने के बाद हमारे को नेगेटिव आया और हम उसका बाद जून महीने में ऐसा पता चला कि हमारे को डायबिटीज़ का 2019 पता चला कि डायबिटीज़ का इफ़ेक्ट हुआ है. और HbA1c टेस्टिंग करने के बाद पता चला 9.3 थी उस टाइम. और मैडम का कंसल्टिंग का बाद उनका डायरेक्शन जैसा बोले वो हिसाब से डाइट किट फॉलोअप किया. डाइट किट फॉलोअप और पंचकर्म और योगा एक्सरसाइज किया. करने का बाद हमारा डायबिटीज़ कंट्रोल में आया. और वो आने का बाद HbA1c भी टेस्टिंग किया, उसमें भी नॉर्मल था. और 2020 फरवरी में GTT टेस्ट कराए. GTT टेस्ट करने में उसमें नेगेटिव आया. इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. ब्लड प्रेशर विषयी बोलायचं झालं तर ब्लड क्लॉट निर्माण होतात किंवा पॅरालिसिस सारख्या लक्षणांची शक्यता वाढते आणि असं बोललं जातं हे टाळण्यासाठी आपली चिकित्सा कशा पद्धतीने मदत करू शकतात हे आपण डॉक्टर कुलतेंकडनं जाणून घेऊयात. येस, ब्लड प्रेशर वाढतं जेव्हा आपण याच्या मुळाशी जातो तेव्हा एक गोष्ट आपल्याला परत लक्षात येते की रक्तवाहिन्यांना आलेलं कडकपणा, हा रक्तवाहिन्यांचा कडकपणा ज्याच्यामुळे रक्तातलं प्रेशर वाढतं. हे वाढलेल्या प्रेशरमुळे रक्तवाहिन्यांना आतमध्ये इजा होते. आपल्या सगळ्यांना माहिती, कोणालाही कुठे इजा झाली की पहिले रक्तस्राव होतो आणि त्याच्यानंतर ब्लड क्लॉट तयार होतो. अगदी त्याच पद्धतीने हाय ब्लड प्रेशरमुळे हे आपल्याला प्रॉब्लेम दिसतात. त्याचबरोबर मेंदूच्या ठिकाणी ज्या बारीक बारीक रक्तवाहिन्या आहे यांच्या ठिकाणी जर का ब्लड प्रेशर वाढलं तर एक तर त्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्याच्यामुळे पॅरालिसिसचा त्रास होतो किंवा ह्या ब्लड क्लॉटमुळे रक्तपुरवठा न पोहोचल्यामुळे पॅरालिसिसचा त्रास होतो. अशा कंडिशनमध्ये जर का आपण पंचकर्माचे उपचार, आहाराचं मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित फॉलो केलं तर रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते, आतमधले जे वेगवेगळे लेयर्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन होतं आणि ब्लड प्रेशर देखील कंट्रोलला राहताना आपल्याला मदत दिसत असते. त्यामुळे संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा, आहाराचं मार्गदर्शन, व्यायाम आणि स्वतःला मॉनिटरिंग करणं या टप्प्यांद्वारे आपण स्वतःमध्ये सुधारणा आणून घेऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि हृदयाविषयी खूप अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत आणि त्याद्वारे आपण उपचार करा हे देखील एक चांगल्या पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल आपले धन्यवाद.
फक्त हितगुज कार्यक्रम संपवण्यापूर्वी एक आवश्यक असं की रुग्णांना आजारातून मुक्त होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या काही अडथळे येता कामा नये, म्हणून सोयीस्कर दरात ट्रीटमेंट आणि EMI त्याचसोबत आरोग्य फायनान्ससारख्या सोयी माधवबागच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रेक्षक हो, माधवबागमध्ये संशोधनातून संपूर्ण हृदयशुद्धीकरण ही पंचसूत्रीवर आधारित असलेली विना शस्त्रक्रिया चिकित्सा तयार केली आहे. आतापर्यंत 10 लाखाहून अधिक रुग्णांवर या चिकित्सेचा उपयोग करण्यात आला आहे. तर आजच माधवबागच्या संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सेविषयी जाणून घ्या आणि त्यासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणं मात्र जरुरीचं आहे. जर तुम्ही आत्ताच मिस कॉल देऊन अपॉइंटमेंट घेतली तर 2600 रुपयांची स्ट्रेस टेस्ट आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला केवळ 599 या सवलतीच्या दरात मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही मिस कॉल द्यायला विसरू नका. तुर्तास हितगुज या कार्यक्रमा वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे